हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये बरेचसे वेगवेगळे केकचे प्रकार पाहिलेच असेल. तर आज जो बनवला जाणारा केक आहे ना, तो आपण बीटरूटपासून बनवणार आहोत. तर नाव तुम्ही ऐकलंच असेल. जर नसेल ऐकलं ना, तर आजचा हा केकचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. म्हणजे अगदी घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी असा केक तुम्ही देखील बनवू शकता. तर बीटचे वेगळे असे फायदे काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे सर्वांनी बीट खाल्लंच गेलं पाहिजे. तर जेव्हा कधी मुलं बीट खात नाहीत ना, तेव्हा त्यांना अशा पद्धतीने केक बनवून द्यायचा. याने काय होईल, मुलांची आवडही जपता येईल आणि त्यांची हेल्थची काळजीही घेता येईल. तर करायचे काय, इथे माझ्याजवळ बीट शिल्लक होते, म्हणजे कोणी खात नव्हते, त्यामुळे असे शिल्लक राहिलेले होते. हे सुकून चालले होते. तर त्याचं करायचं काय, तर मग मी हे बीट सोलून घेतले आणि त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याची म्हणजे साल काढून फोडी केलेल्या आहेत. तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. आता या फोडी आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्यात. इथे छोटे छोटे 2 बीट होते, त्यामुळे मी दोन्ही घेतले. तुम्ही एक मोठा मीडियम आकाराचा असेल ना, तर तोही घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतका गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. पावडर गूळ असेल ना तरी काही हरकत नाही आहे. 2 चमचे इतकं दही घालून घेतलेलं आहे. इथे गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता, पण इथे आपल्याला हेल्दी करायचं आहे, त्यामुळे इथे मी गुळाचा वापर केला आहे. मिक्सरमधून छान बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही तयारी केली. आता दुसरी तयारी म्हणजे केक टिनची. तर इथे माझ्याजवळ केक टिन आहे, त्यामुळे त्याला मी ऑइलने ग्रीस करून घेते. तुमच्याजवळ केक टिन नसेल ना, तर कोणताही डबा किंवा कुकरचं भांडं वगैरे असतं ना, तर तेही घेऊ शकता. ग्रीस केल्याच्या नंतर असं आपल्याला पिठाने त्याला भुरभुरून घ्यायचं, म्हणजे त्याने काय होईल, आपल्याला बटर पेपरची गरज पडणार नाही. आणि असं जर पीठ भुरभुरून घेतलं ना, तर आपला जो केक आहे ना, तो तळाला चिटकणार नाही. तर ही देखील आपली तयारी झाली. अगोदर आपल्याला ही दोन्ही तयारी करून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतले आणि हे टीन आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता पुढची तयारी, तर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे, त्यामुळे मी चाळणीमध्येच घालून घेते. मिल्क पावडर साधारण 2-3 चमचे घ्यायची आहे. छान केकला टेस्ट येते, त्यामुळे साधारण 2 चमचे इतकं मी यामध्ये कोको पावडर घालून घेते. कोको पावडरमुळे ना केकला ना चॉकलेटसारखी टेस्ट येते, त्यामुळे मी घालून घेते. तुमच्याजवळ नसेल ना, तर स्किप केली तरी चालेल. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे. 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घेतलंय आणि अर्धा टीस्पून इतकं बेकिंग सोडा घालून घेतलाय. चिमूटभर मीठ घालून घेतलंय आणि हे सगळं आपल्याला छान असं चाळून घ्यायचंय. इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं ना तर मैदाही घेऊ शकता. मैद्याने खूप छान असा केक तयार होतो, पण आपण हेल्दी करत आहोत ना, त्यामुळे इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता हे सगळं छान असं चाळून घेतलंय आणि आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे. आणि आपण जे मगाशी बीटरूट मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ना, त्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तर घालत असताना ना मी 2 बॅचमध्ये घालून घेते, म्हणजे इथे गव्हाचं पीठ आहे ना, तर गाठी गुठळ्या होऊ नये त्यासाठी 2 बॅचेसमध्ये मी घालून घेणार आहे. छान एकजीव करून घ्यायचे आणि नंतर शिल्लक राहिलेलं सुद्धा आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे, त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाही आहे. तर शिल्लक राहिलेलं सुद्धा मी घालून घेतलं आणि पुन्हा छान असं एकजीव करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तर जे रेग्युलर आपण घरी स्वयंपाकासाठी तेल वापरतो ना, ते तेल यामध्ये मी घालून घेते. तर साधारण 1/4 कप इतकं तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर जे कोणतं तेल तुम्ही वापरता ना, ते तेल यामध्ये ॲड करायचं आहे. फक्त शेंगदाणा तेल वापरायचं नाही, नाहीतर त्याचा असा उग्र वास असतो. त्यामुळे वासाचं जे खायचं तेल असतं ना, ते घालायचं नाही. बाकी कोणतंही रिफाईंड ऑइल तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. छान एकजीव करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मिश्रण अजूनही थिक आहे, कारण यामध्ये अजून आपण दूध वापरलेलं नाही आहे. तर साधारण 2-3 चमचे आपल्याला आणखी यामध्ये दूध ॲड करायचे. तर साधारण मी इथे अंदाजेच वापरते. तर बॅटर कशा पद्धतीनं हवं ना, त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये दूध ॲड करायचे. तर इथे मी साधारण 2-3 चमचे घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं.
तर इथे पाहू शकता मिक्स केल्याच्या नंतर या पद्धतीचं बॅटर झालं आहे. तर मला आणखी थोडंसं दूध यामध्ये घालावं असं वाटलं, तर नंतर मी तुम्हाला दाखवते बॅटर कशा पद्धतीचं हवं आहे. तर इथे पुन्हा आपण मिक्स करून घेतलं. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपलं बॅटर तयार झाले. जेव्हा कधी आपण गव्हाच्या पिठाचा गाजर आणि बीट वापरून केक करतो ना, तर बॅटर असंच थिक पाहिजे, यापेक्षा जास्त लिक्विडी करायचं नाही, नाहीतर केक जो आहे ना तो आपला खाली बसतो. आता इसेन्स घालून घेतलं आणि विनेगर घालून घेतलं, छान एकजीव करून घ्यायचे. विनेगर घालून झाल्याच्या नंतर 2-3 सेकंदच मिक्स करायचे, जास्त मिक्स करायचं नाही. आणि लगेच हे आपल्याला केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला विनेगर वापरायचं नसेल किंवा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरायचा नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही काय वापरायचं ते देखील मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तरी देखील तुम्हाला जर माहिती नसेल ना, तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. आता हे केक टिनमध्ये घालून झालं की एकसारखं पसरवायचं आणि आवडीनुसार यावर ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत. तर असं आपल्याला थिकच हवं आहे बॅटर, कारण इथे आपण बीटरूट आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता लगेच आपल्याला प्रीहीट केलेल्या मीडियम गॅसवर 45 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे. त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, हवं तर लिंक तुम्ही चेक करू शकता. आता इथे बेक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. मी याला अर्ध्या तासासाठी थंड करून घेतलेला आहे बेक झाल्याच्या नंतर. आणि आता आपल्याला त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत. तर केक टिन थोडासा मोठा आहे, त्यामुळे याची साईज छोटी झालेली आहे. इथे पाहू शकता डिमोल्ड अगदी मस्त झालेला आहे, अजिबात चिटकलेला नाही. त्यासाठीच आपण केक टिनला ना ग्रीस केलेलं होतं आणि पिठाने भुरभुरून घेतलेलं होतं, कारण इथे आपण ना बटर पेपरचा वापर केलेला नव्हता. तर मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिसायला जितका सुंदर दिसतो ना, तितकाच हा टेस्टी देखील आहे. तर जेव्हा कधी मुलं बीट खात नाहीत ना, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना हेल्दी आणि टेस्टी केक बनवून देऊ शकता. इथे मी तुम्हाला कट करून दाखवतेय. आतपर्यंत खूप छान अशी जाळी आलेली आहे. स्टेप बाय स्टेप रेसिपी जर तुम्ही फॉलो केली ना, तर तुम्ही देखील पहिल्या प्रयत्नातच अगदी बाहेर मिळतो तसाच्या तसा केक घरच्या घरी बनवू शकता, अगदी घरगुती साहित्यामध्ये. नो फेल रेसिपी आहे आणि पहिल्या प्रयत्नातच तुम्ही इतका छान केक बनवलात ना, तर पुन्हा पुन्हा बनवणार याची मी गॅरंटी देते. तर बनवल्याच्या नंतर नक्की मला कमेंटद्वारे सांगा की हा केक कसा झाला आहे तो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल ना, तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या घरगुती आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.